बँकेत एफडी करायला जाताय का? थांबा, त्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघून जा. 1 वर्षापूर्वी आमचे एक गुंतवणूकदार बँकेत एफडी करायला गेले. एफडी करायला गेले आणि इन्शुरन्सची पॉलिसी घेऊन आले. आता वयाच्या साठी इन्शुरन्स पॉलिसीची खरंच गरज असते का? तरी त्यांना एफडीच्या ऐवजी वार्षिक प्रीमियमवाली इन्शुरन्सची पॉलिसी विकून टाकली. बरं, ते बंद करायला प्रचंड त्रास झाला. अजून एक आमचे इन्व्हेस्टर होते, आत्ताचीच गोष्ट आहे. त्यांचं म्युच्युअल फंडचं नियोजन ऑलरेडी आम्ही केलं होतं आणि त्यांना काही पैशांची बँकेत एफडी करायला लावली. तर ते बँकेत एफडी करायला गेले आणि बँकेवाल्यांनी त्यांना म्युच्युअल फंड विकून टाकला. त्यांच्याच कंपनीचा एक नवीन फंड आला होता NFO. ते त्यांना बोलले की एफडी पेक्षा जास्त रिटर्न देईल. जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की सर, या म्युच्युअल फंडचं नियोजन ऑलरेडी आम्ही केलेलं आहे, तर ते बोलले की बँकेचा माणूस मला बोलला की याच्यात जास्त फायदा होईल म्हणून. बरं, हे 2 नाही तर असे हजारो किस्से या बँकांमध्ये घडताय. असं मी नाही, RBI स्वतः म्हणतंय की बँकेकडून प्रचंड प्रमाणात इन्शुरन्स पॉलिसीज आणि म्युच्युअल फंडचं मिस सेलिंग होत आहे. ज्याला गरज नाही त्याला सुद्धा इन्शुरन्स पॉलिसी दिली जाते. तर जेव्हा तुम्ही सुद्धा बँकेत जाता एफडी करायला किंवा तुमच्या कामासाठी, तर तुम्ही तुमचंच काम करताय ना, का दुसरंच काही घेऊन येत आहे ते लक्षात ठेवा. अधिक माहितीसाठी नक्की आम्हाला संपर्क करा.